तुम्हीही सोशल मीडियावर अनोळखी लोकांशी मैत्री करता का? फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर आलेल्या प्रत्येक फ्रेंड रिक्वेस्टला स्वीकारता का? जर हो तर जरा थांबा, कारण अशा छोट्या चुका कधी कधी फसवणूक, ब्लॅकमेलिंग किंवा जीवावरही बेतू शकतात. नमस्कार मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा मोठा भाग बनला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सद्वारे आपण मित्रांशी आणि कुटुंबाशी सहज संपर्कात राहू शकतो. पण जितके हे साधन उपयोगी आहे तितकेच धोकादायक देखील ठरू शकते जर आपण ते योग्य पद्धतीने वापरले नाही तर. आजकाल अनेक गुन्हे सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असल्याच्या बातम्या आपण रोज ऐकतो. काही लोक खोटी ओळख वापरून लोकांशी मैत्री करतात, विश्वास जिंकतात आणि नंतर फसवणूक, ब्लॅकमेलिंग किंवा आर्थिक नुकसान करतात. विशेषतः तरुण आणि किशोरवयीन मुलांमध्ये मोबाईलचा वापर खूप वाढला आहे. एका अहवालानुसार 13 ते 18 वयोगणातील मुले दररोज जवळपास 9 तास सोशल मीडियावर घालवतात. यामुळे केवळ वेळ वाया जात नाही तर मानसिक ताण, नैराश्य, सायबर बुलिंग आणि फसवणूक यासारख्या समस्या देखील वाढतात. सेफ्टी टिप्स: अनोळखी लोकांशी लगेच मैत्री करू नका. सोशल मीडियावर आलेली प्रत्येक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे योग्य नाही. अनेक वेळा गुन्हेगार खोटे फोटो आणि खोटी ओळख वापरून लोकांना फसवतात. म्हणूनच फक्त ओळखीच्या लोकांनाच फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारा. कोणतीही माहिती मिळाल्याशिवाय मैत्री करू नका. वैयक्तिक माहिती शेअर करू नका. आपले फोटो, व्हिडिओ, घराचा पत्ता, फोन नंबर किंवा वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर करताना खूप सावध राहा, कारण ही माहिती चुकीच्या लोकांच्या हातात गेली तर ते त्याचा गैरवापर करून ब्लॅकमेल करू शकतात. संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. अनेक वेळा तुम्हाला मोफत गिफ्ट, लॉटरी किंवा ऑफर देणारे मेसेज येतात. हे मेसेज बहुतेक वेळा फसवणुकीसाठी असतात. अशा लिंकवर क्लिक केल्यावर तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो, तुमची वैयक्तिक माहिती चोरी होऊ शकते. म्हणून अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळा. पैशांबाबत विशेष सावध राहा. जर सोशल मीडियावर कोणी तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने पैसे मागत असेल तर लगेच पैसे पाठवू नका. त्याऐवजी त्या व्यक्तीला थेट फोन करून खात्री करा. खात्री झाल्याशिवाय कोणतेही पैसे पाठवू नका. समस्या आली तर त्वरित तक्रार करा. जर तुमच्याबरोबर फसवणूक किंवा ब्लॅकमेलिंग झाली असेल तर घाबरू नका. ताबडतोब जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा किंवा सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वर संपर्क साधा. लवकर तक्रार केल्यास मोठं नुकसान टाळता येऊ शकते. मित्रांनो, सोशल मीडिया वाईट नाही, पण त्याचा चुकीचा वापर धोकादायक ठरू शकतो. जर आपण थोडी सावधगिरी बाळगली तर आपण आपल्या स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला अनेक समस्यांपासून वाचवू शकतो. लक्षात ठेवा, ऑनलाईन जगातही सुरक्षित राहणे तितकेच महत्त्वाचे आहे जितके वास्तव आयुष्यात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही दिवसाला किती वेळ सोशल मीडियावर घालवता.